सव्वा तास सुरुवातीचं नोटेशन घेण्यासाठी वेळ काढला. फक्त यूट्यूब आणि लाईव्ह चालू आहे म्हणून समस्त महाराष्ट्रासाठी हे कळलं पाहिजे, कारण ही मुंबईतील वारी आहे. आणि ठीक आहे, मला त्या विषयात काय श्लोक अपार्टमेंट यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि योगेश आणि संदेश जोईल बुवांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी दिलंही नाही ना. ओके. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. आणि हे भजन आपल्या प्रत्येकाच्या, मग ते भजन असो, नमन असो, दशावतार असो, झाकडी नृत्य असो, हे प्रत्येक आपल्या कोकणी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवते, लक्षात ठेवा. हॅलो, माझ्या माईकची जरा मॉनिटरला लेवल हवी आहे. आपल्या कोकणची परंपरा आपल्या या मुंबापुरीमध्ये आपण प्रामाणिकपणे सांभाळताय. मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. बुवांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सदा हसत खेळत राहणारी बुवा. कधीही ते चिडून कार्यक्रम करत नाही. फक्त कधीतरी मधीच आपलं झोमला तर काहीतरी उलट्या सुलट्या ह्यानी बोलले तर, पण मनात त्यांच्या कधी वाईट नाही. मनोरंजन हेच भजन आणि भजन हेच मनोरंजन त्यांनी प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेलं आहे. त्यानंतर हरिनाम जो आहे ते प्रामाणिकपणे गेली 10-12 वर्ष ते सांभाळतायत. आणि कॉमेडीचे बुवा म्हणून सध्याच्या घडीला सिंधुदुर्गातले 4 बुवा जर आपण पकडले, त्याच्यामध्ये यांचा नंबर या 4 बुवांमध्ये लागतो. 1 नंबरचे कॉमेडी बुवा आमचे संदीप पुजारी बुवा, दुसरे बुवा श्रीकांत शिरसाट, तिसरे बुवा आमचे जनार्दन पेडणेकर बुवा आणि चौथे बुवा आमचे जोईल बुवा. मनापासून या 4ही बुवांना मी लोकांना हसवण्याचं प्रामाणिक काम करतात. आणि हे 4ही बुवा असे आहेत, माझ्या तरी थोडंसं नाकावर राग असतात, पण या माझ्या 4 बुवांच्या कधीही नाकावर राग नाही. तुम्ही बघा, आता फक्त लक्षात ठेवा तुम्ही. मका काही जास्त बुवांबद्दल बोलायचं नाही. बुवांनी सांगितलं परंपरा आपण टिकवतोय. आणि आज 2020 आहे, त्याच्यानंतर 10-10 येईल, त्याच्यानंतर 5-5 येईल, आणि मग कसले तिरपळणीचे दांडे घेऊन बुवा येतले. बुवा ही वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी मी हे बसतान घरी बसवेल. आणि काय पंगेऱ्याचो दांडो, मी म्हणतोय तुमका पंगेऱ्याचो दांडो होय कित्याक, तुमका फोपायाचो दांडो पण बस होईत. गणेश पांचाळ बुवा यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. काय बुवा माहिती आहे, मला तुम्हाला वाईट बोलायचा अधिकार नाही, पण बारीची दिशा बाजूला नेताय तुम्ही. तुम्ही काय सांगितलात, हां पवार बुवांची आणि काय माझी बारी त्या दिवशी झाली त्याचा बुवांनी उल्लेख केला. बुवा मी प्रामाणिकपणे सांगतोय, सुरुवातीला बारी ही बारी असते, तो राग मागे पुढे कधी काढू नये. आणि माका एक तुका सांगूचा हा की दुसऱ्याची मडी घेऊन तू कित्याक रडतो. बुवा जेव्हा दुसऱ्याचे विषय घेऊन एखादा बुवा पेटीवर बसतो ना, तेव्हा समजून जायचं की समोरचा बुवा कुठेतरी कमजोर होतोय. आपल्याकडे ताकद नाही आहे समोरच्या बुवाला बोलण्याची. बुवा तुम्हाला वाईट बोलण्याचा माझा नैतिक अधिकार नाही, लक्षात ठेवा. मी वाईट बोलणं कमी केलंय, पण मी परत एकदा सांगतोय, बारी ही बारी असते. मगाची मी पवार बुवा आले, त्यांचं स्वागत केलं, आमच्या बाजूला बसून आम्ही 50 ते 60 फोटो काढले. पवार बुवांना स्टेजवर बोलावून विचार, पण तुझा कसा झाला, माका काय जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. काय बुवा म्हणजे खैसून तरी. पण मी असं आता तू जर विषय काढलंस म्हणून हा, नाहीतर माका त्या विषयात पाडायचा नाही. तू काय एक नडता बुवा तो माहिती आहे सिंधुदुर्गातलो समीर कदम, माहिती आहे तुका. अय खुडीतले माझे सगळे मित्र येले, कोणी राग मानू नको माझे, ते जाऊ तुम्ही 100 रुपये मागा देऊ नको, तो विषय वेगळो हा. पण आपले सीमा एक लक्षात ठेवा. आणि तुम्ही राग मानू नको, बुवा माझो एकदम जवळचो मित्र हा, बरोबर ना.
काय असता चाहते असतात त्यांना थोडासा वाईट वाटतं आपण जेव्हा आपल्या बुवाक बोलतो तेव्हा, बरोबर आहे ना. तेव्हा तुम्ही माझेच असत, माझो देवगड, माझो सिंधुदुर्ग, माझा कोकण आणि माझा सगळा महाराष्ट्र. ह्या ज्या बुवाक कळला तोच पुढे जातो, लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या ओंजळीन पाणी पिणारे आम्ही नाही. समीर कदम बुवा तुका एवढं माका ह्यो विषय काढूचो नाही होतो. त्यांनी एक गजर लिहिला ना बघा, एवढो अजरामर झालो गजर तो. माका बोला तू बुवा पवार बुवांचा विषय घेऊची. एक सिंधुदुर्गात वाघ जन्मा गेलो हा. पवार बुवा बाजूकट ठेव, मी म्हणतोय जन्मा गेलेलो वाघ दुसऱ्या दिवशी लोकी बुवाक नडा गेलो म्हणजे असो तो स्वप्नातच होतो की काय 9 महिने. अरे लोक एकदम नडाचा जन्मा घेतलं गेलोय काय, म्हणजे तयारीतच होतो माका वाटतं जरा दांडे तलवारी घेऊन. तर ते का पानिया जाऊ कोई तुका माझ्याबरोबर टप करू का किती वर्ष लागली काय रे. तुझे विषय आणि माझे काय ते बोलला बुवा. या असले धंदे आहे ते कळी करूचे धंदे सोड. म्हणूनच आपलं मराठी माणूस मागे पडता. मुंबईतून त्या बाजूक गेलो तिकडे हे कळी करून. बाकीचे बघ कसे गाळ्या गाळे लावून होत. तर माझो ह्यो मुद्दो हा की समीर कदम नावाचा जो वादळ हा प्रामाणिक सांगता एक सुंदर भजन करणारो बुवा त्यांनी एक गजर लिहिल्याने ह्या बुवावर कॅसेटला. मग तो तुका जो नडता तो गजर माका किती लागलो माहिती आहे बुवा. माझ्या देवगडच्या बुवाबर असो गजर काय तो थोडक्यात सांगतोय. पुढीयेचून इलो इलो पुढीयेचून इलो 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 एक कांदे दो इलो इलो एक कांदे दो इलो इलो एक कांदे दो. कसा वाटला कशाक दुसरे विषय काढतं. ते धंदे बुवा आता बंद कर. तुका प्रामाणिक सांगते मी, तुका लोकांचा मनोरंजन करून जर वाहवा मिळवूची असली तर मिळव, नाही तर या दिव्यात येऊन तुका आज सांगते मी. तुका किलेस करूचो असलो माझी तयारी हा. आणि आम्ही परत एकदा सांगतोय, परत एकदा या दिवावासियांच्या समोर आयुष्यात गुंडूबुवाणी आणि मी कधीही जर वाघ म्हटलं स्वतःला तर एक तरी उदाहरण दाखवा. लोकांच्या ध्यानामानात पाहिजे वाघासारखा लढतोय कोण, वाघासारखे बारी कोण करतोय. उगाच शेळीयंका वाघ कोण नाही म्हणत. आता त्याचा धंदो काय तो तुमका सांगायला ठेवतोय. 5 आवाज काढतलो तो भजनच त्याचा तेवढा हा. माका बोलातच नाही होता देवाच्या पद मी ठरवून दिलंय. माका मी टार्गेट 2-4 बुवा फक्त ठेवलेले असत बुवा. सगळ्यांशी दुश्मनी खय पत्करू माका तेवढी ताकद हा. माझ्या हाडाची काढ आणि तुंतुना झाला हो सगळा. आणि हे माका आता छळूक लागले होत तसो मी गप बसान. झेंगा झाली तरी उलटो करीन आणि मानेत गुटाळीन तुझ्या लक्षात ठेव. भारी झाली खयचे विषय काय पेटली वारी ह्या झाला आणि तू काय मजा बघू गेलं. तरी मी म्हणतोय जोयलाच मी बोलवले आणि बाजू गेलो नाही की त्या काय रे लब्बाडा काय सांगत होतं विसरलं. हा बक्षिसांचा लयच झाला जेव्हा शपथ. बाकी काय नाही बक्षिसा माका येऊक लागली ना धूर येता बाजूच्या पेटीच्या बाजूसून. होय देवाची तुमका नाही ना धूर. तो ढेंगा पण चाळवता विचार. त्यांच्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर देवा शपथ सांगते खूप सुंदर या वयात. आणि आनंद सावंतसारखे समोर बसून त्यांनी जे वाजवून घेतलं ना, दुसरं तिसरं काही पकवाजवलं असतो तर मारून घातल्या नसतो, पण त्यांनी त्या पद्धतशीर घेतल्या. पण तुझा मात्र याक माका आवडला. पैसो सगळं घरात ठेवतो प्रामाणिक प्रयत्न तुझ्यासाठी. देवा शपथ सांगतो देवा शपथ. अजून अशी आमची एक बुवा आमची प्रमोद धुरी बुवा. ऐक तरी प्रमोद धुरी बुवा दोन्ही मुलं त्यांची वाजवतात बघा. तसं ह्यांनी शाळा केल्या. आता 1,500 ते आमच्या आनंद सावंतांना मिळणार होते बरोबर. 1,500 मिळणार होते. 1,500 घरात दिले. मग माका सांगा मुंबईत 5,000 बारी करू घ्या का परवडू नये. बाकी पण माका याक समाधान वाटला. तुझ्या जिलाक बक्षीस झाला तेवढा तुका नाही झाला रे. आणि परमेश्वरान त्याका असाच बक्षीस देवता. फक्त याकच तुका सांगतोय तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. त्याच्याकडे बसान तू फक्त साधो एवढाच. ह्यो कायच करू शकत नाही. आता निळू फुल्यांका हात घालतो लो
मी सांगते तुमका बघा ना, जेव्हा आवाज नाही काढल्याने त्यांनी तर नाव माझं आजपासून लोक बोलावचंही नाही. त्या पाचातले 2-3 तरी भियान काढतो आवाज. निळी फुल्यांचा झाला काय मग येतो शरद पवारांक म्हणजे 84-85 वर्षाचे आज ते असत. आज त्यांना कॅन्सर सारखा आजार हा, अशा माणसाचा पण तो आवाज काढणार आणि लोक टाळीये पण त्याच पद्धतीने वाजवतात. हा तारीफ करते मी सगळ्यांची. त्याच्यानंतर म्हाताऱ्या आवशी बापसाची, माझी आज आई 85 वर्षाची हा, अशा वयोवृद्ध स्त्रीचा किंवा म्हाताऱ्या व्यक्तीचा ते आवाज काढणार. तिसरा. चौथा आवाज नाना पाटेकरांचा, तो काढलाच पाहिजे. आपण या मताशी सहमत आहे. पाचवा आवाज सध्या त्या देवगडात आमच्या ना वांडर हाकूक नेपाळी येतात. नेपाळी अरे लोकांका हसव ना. पवारांनी वाट लावल्यानी, यांनी वाट लावल्यानी, बुवा तुझ्या लक्षात येत नाही. जेवढे बुवा माका नडतले होत ना तेव्हा समजून जायचा आपण काहीतरी सध्याच्या घडीत असव त्याकाच नडतत. कोणाक तरी बुवा नडत नाही खायचे, ज्याची ताकद आहे त्याकाच नडणार ना. आणि मी पवार बुवांका एक शब्द बोललोय पण नाही होय आणि भविष्यात बोलायचंही पण नाही सांगतोय. त्यांच्यासारखं देव माणुसकीच्या दृष्टीने तुका वाटला का जे मागा 500 ठेवतले. प्रामाणिक सांगतोय मी हे प्रामाणिक सांगतोय आणि माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतोय. भजन हे भजन असतं, लक्षात ठेवा. भजन हे भजन आणि मैत्री ही मैत्री असते. तुका आत्ता शब्द देते पवार माका 500 नव्हे अजून 1000 दिल्याशिवाय जर हैसून गेले तर नाव माझा बदलून ठेवू. लक्षात ठेवा. अरे पवार म्हणतात त्यांका कोणते जोईलो तो होय. अरे दोस्ती आ बुवा खायचे विषय घेऊन भांडत फूळ भांडत आवाजरा बरोबर. त्याका वाटला का ह्यो मगे जरा हो तोलो. अरे माका असलीच मुद्द्यांची गरज असता. मी जरा हय खंय सूद गावला काय कानाप काढूक सुरुवात भजन रावला बाजून मग. पण असे लोकांका हसवशील हां. आता आठवत नको आता लोकांच्या कसं चेहऱ्यावर हसवा बघा. अरे मॅम भानगडी करू गेली असतो ठरवून इलो का तुका कोणी शिकवून पाठवल्या ना. अरे गुंड्याला नाही ना काय शिकवल्या ना. अरे माझो मित्र तो आणि त्या गणेश धुरीने त्यांना वाघ म्हटलेनी त्यांच्याबद्दल बोल ना तुका हिंमत असली तर. आता पवारांबद्दल बोललंच ना, हिंमत असत तर गुंडू बुवाबद्दल बोल रे. कोणते मग असो दे. हे मनोरंजन झालं. माझे जवळचे मित्र सन्माननीय जनार्दन पेडणेकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस, 300 रुपयांचं बक्षीस आहे. आज रेट पण वाढवल्याने बघ. 300 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पद नाही काहीतरी गाडी घालशी. तुमका एक सांगतोय तो 6वा आवाज पण काढतलो हा. तेव्हा ह्या बाजूच्या लोकांनी सगळ्यांनी पुढे येऊन राहायचा. 6वा आवाज तो काढणार. माईक शक्यतो मागच्या बाजूक जाऊ गयो त्या वेळा काढता तो. हा बाबा विकास 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 रघुनाथ मोरे. धन्यवाद धन्यवाद. त्यांच्याकडून हे पहिलं आणि दुसरं. हां होय होय दुसरं होय होय ना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून लोक तरलो नाही तर ह्यांनी एवढ्याच नका नेल्याने असतो मसवटेत. 5000 ना. स्वप्नील मेस्त्री लक्षात ठेवा नाही तर माझं पत्तो इथून कट करशा तुम्ही. हां बस बस. आय लव्ह यू. असे आमचे बुवा निगर घट्ट चाहते आहेत. 501 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. तुमच्यासाठी एक गाणं म्हणतोय बघा. काय नाव काय रे. बरोबर 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 बरोबर. नाव काय साहेब एकदा सांगा तुमचं. विलास. एकच वादा आमचा विलास दादा. एकच वादा आमचा विलास
फुलांचा तो खात मुलीला दादा आला नावात होते त्यांच्या गावागावात वादा भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देव. बर विकास विकास ठीक आहे ठीक आहे असू दे असू दे. या ठिकाणी दुसरं बक्षीस वाचतोय. माझे पेडणेकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 300 रुपयांचं बक्षीस आहे. विकास बोलतो 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 बोल विकास रघुनाथ मोरे. हां विकास हां 300 रुपयांचं बक्षीस आहे पेडणेकर बुवांकडून. योगेश आणि संदेश यांच्याकडून यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. देऊन टाका. सुनील गावडे बुवा आणि माझे मित्र साई गावडे बुवा यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. फक्त स्वप्नील माझा पुढच्या वर्षाचा बघा कायदा. दिवा प्रासादिक भजन मंडळ अध्यक्ष रायगड भूषण बुवा, माझे गुरुबंधू सन्माननीय जी संतोषजी शितकर बुवा, सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ दिवा यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. एकदा जोरदार बुवांसाठी आमच्या टाळ्या वाजवा. धन्यवाद. खूप वेळ झाला आहे. बुवांना माझी विनंती आहे. बुवांनी सांगितलं की आमचा जोडी एक घेऊ गोयात. बुवा आपल्या जोड्या हे लोक ठरवतात, लक्षात ठेवा. आपल्या हातात काय नसतं, चॉईस लोक करतात. आपल्याला ॲक्सेप्ट करायचं असेल तर करायचं, नाही तर तो विषय सोडून द्यायचा असतो. असू दे. बुवा बोलतायत. फक्त माझी विनंती आहे त्यांना, बारीची दिशा भडकवू नका बुवा, भरकटवू नका. ज्या पद्धतीने मी आता बारी नेली आहे त्याच पद्धतीने शक्यतो चला. नोटेशन घेतोय. वेळ बराच झालाय. नाही तर आपण जर त्यांना बोलत असू तर आपण थोडंसं बंधन पाळलंच पाहिजे. माका परत सकाळीच गावाक जाऊचा. दिवा नाही जलशताब्दी. नोटेशन घेतोय. मागे उभा मंगेश पुढे उभा, मागे उभा मंगेश पुढे उभा.